नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. जागा वाटपावरून झालेल्या गोंधळात उद्धव ठाकरे गटाचा सर्वात जास्त होणार विजय. सर्वेतील माहिती काय आहे, बातमी सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याच नावाचा जास्त डंका वाजणार असे एका सर्वेने जाऊन मतदारसंघातील लोकांच्या मुलाखत घेतल्यानंतर समोर आले. त्याला कारण म्हणजे वर मोठ्या नेत्यांनी एकमेकांसोबत मॅनेजमेंट केले खरे, पण तळागाळातील राष्ट्रवादी भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र एक व्हायला तयार नाही. काहींचे तर तिकीट कापून भाजपने त्या जागी आपले उमेदवार दिले. तो सर्वच राग मनात ठेवून राजकीय पुढाऱ्यांनी जनतेला काढलेलं एवढ्या दिवसांपासून एड्यात ते मात्र मतदार विसरणार नाही आणि त्यामुळेच यावेळेस सहानुभूतीची लाट राज्यात प्रचंड आहे. याचा फायदा शरद पवारांना तर होणारच, पण सर्वात जास्त उद्धव ठाकरे गटाला होणार असं त्या सर्वेनी म्हटल्यानंतर महायुतीत मोठी खलबत बघायला मिळाली. नाशिकचे तिकीट हेमंत गोडसेंना दिल्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी नाराज झाल्याची चर्चा आहे, तर कोकणातही उदय सामंत यांच्या भावाला तिकीट न दिल्याने शिवसेना ही भाजपावर नाराज असल्याचे चित्र दिसून आले. तसेच महाविकास आघाडीतही काँग्रेसने काही जागांवर उद्धव ठाकरेंना समजून न घेता त्यांचे उमेदवार दिल्याने त्या तळागाळातील मतदाराला मात्र आता उद्धव ठाकरेंविषयी विशेष हेवा वाटतोय. असे त्या रिपोर्टने केलेल्या सर्वेत उद्धव ठाकरेंविषयी मतदारांमध्ये काय भावना आहे हे बाकी समोर आलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सहानुभूतीची लाट ही मात्र उद्धव ठाकरेंना 2024च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयाकडे घेऊन जाण्यात यशस्वी होणार की नाही? तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्कीच सांगा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.